अभिजित दिपके हा तरुण आणि त्याची कॉक्रोच जनता पार्टी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते. व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी सुरू झालेल्या या विडंबनात्मक मोहिमेला अवघ्या 6 दिवसात 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स मिळालेले आहेत. काय आहे ही भानगड या आजच्या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी योगेश जगताप आणि तुम्ही पाहताय युनिक फीचर्स पोर्टल. देशातील काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर टीका करतात. ते झुरळासारखे असतात, त्यांना रोजगार मिळत नाही. रोजच्या जगण्यातही त्यांना कोणी विचारत नाही. त्यापैकी काही लोक मीडियात जातात, काही जण सोशल मीडियावर सक्रिय होतात, तर काही जण माहिती अधिकाराचे कार्यकर्ते बनतात. आणि हेच लोक व्यवस्थेवर हल्ला करण्याचं, ट्रोल करण्याचं काम करतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी मागील आठवड्यात केली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर अभूतपूर्व वादळ निर्माण झालं. त्या वादळाचा केंद्रबिंदू होता अभिजित दिपके हा 30 वर्षाचा तरुण. देशातील युवकांच्या बेरोजगारीची कारणं समजून घेऊन त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जात नाही. देशातील बाकी महत्वाच्या समस्यांवरही बोललं जात नाही. उलट त्यांची हेटाळणी करण्याचं काम देशातील सर्वोच्च पदावरील जबाबदार व्यक्ती करते. हे खटकल्यामुळे अभिजितनं कॉक्रोच जनता पार्टी ही वेबसाईट आणि त्याच नावानं सोशल मीडिया अकाउंटही सुरू केलं. तुम्ही आम्हाला झुरळ समजत असाल तर आम्ही झुरळ म्हणूनच काय करून दाखवतो ते बघा, असं त्याचं म्हणणं होतं. हा व्हिडिओ करत असतानाच कॉक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर जवळपास 2 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडलाय. भारतातील कुठल्याही राजकीय पक्षाच्या फॉलोअर्सपेक्षा ही संख्या जास्त आहे. काँग्रेसचे भारतातील फॉलोअर्स आहेत 1,33,00,000, भाजपचे 80,70,000 तर आम आदमी पक्षाचे 19,00,000 फॉलोअर्स. अभिजितनं अकाउंट काढल्यानंतर आणि सोशल मीडियावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाही त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं. माझं म्हणणं हे एका विशिष्ट केस संदर्भात होतं आणि त्याचा विपर्यास केला गेला असं सारवासारव करणारं उत्तर त्यांनी दिलं. पण तरीही लोकांनी आणि विशेषतः जेनझी तरुणांनी रविवारपासूनच कॉक्रोच जनता पार्टीला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. अर्थात एकूण फॉलोअर्सचा आकडा पाहता सर्वच वयोगटातील लोकांनी यात सहभाग नोंदवल्याचं दिसून येत आहे. अभिजितनं कॉक्रोच जनता पार्टी उपहास म्हणून सुरू केली. विद्यमान सरकारला आरसा दाखवण्याचं काम करणं हे त्याचं उद्दिष्ट असलं तरी इतर कोणत्याही राजकीय पक्षाप्रमाणे या पक्षानेही आपली ध्येय धोरणं, जाहीरनामा आणि बेसलाईन जाहीर केली. ही तरुणांनी तरुणांसाठी सुरू केलेली राजकीय आघाडी असल्याचं अभिजित सांगतो. आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज हे पक्षाचं ब्रीदवाक्य आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात अभिजितनं 5 मुख्य मुद्दे मांडलेत. पहिला मुद्दा आहे, कुठल्याही सरन्यायाधीशाला त्याच्या निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा बक्षीस म्हणून दिली जाणार नाही. कॉक्रोच जनता पार्टी शासित किंवा अन्य कोणत्याही राज्यातील मतदारांचं मत कुठल्याही कारणाने रद्द झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना UAPA कायद्याअंतर्गत शिक्षा करण्यात येईल. नागरिकांचा अधिकार हिरावून घेणं हे कुठल्याही दहशतवादी कृत्यापेक्षा कमी नसल्याचं अभिजितचं म्हणणं आहे. यातला तिसरा मुद्दा आहे, संसदेच्या जागांमध्ये वाढ न करताच महिलांना 50% आरक्षण देण्यात येईल. शिवाय महिलांना मंत्रिमंडळात 50% मंत्रिपदही दिली जातील. यातला चौथा मुद्दा आहे, अदानी आणि अंबानी यांची मालकी असलेल्या मीडिया चॅनल्सची मान्यता रद्द करण्यात येईल. शिवाय गोदी मीडिया अँकरच्या बँक खात्यांची कसून चौकशी केली जाईल. यातला 5वा आणि महत्वाचा मुद्दा आहे, एखादा आमदार किंवा खासदार एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात असेल तर त्याला निवडणूक लढवायला 20 वर्षांची बंदी घातली जाईल. पक्षाचा सदस्य होण्यासाठी आळशी असणं, बेरोजगार असणं किंवा बेरोजगार आहे असं वाटणं, सतत ऑनलाईन असणं आणि महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची तयारी असणं या मूलभूत अटी अभिजितनं मांडल्या आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचं निवडणूक चिन्ह मोबाईलमध्ये दिसणारं झुरळ हे आहे. बेरोजगारी, पेपरफूट, सत्तेसाठी पक्षांतर, भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, आरोग्य व्यवस्थेतील हेळसांड, मोठ्या उद्योगपतींची मोनोपॉली हे मुद्दे घेऊन सोशल मीडिया सेन्सेशन तयार करण्यात कॉक्रोच जनता पार्टीला व्हर्च्युअल जगात तरी यश मिळालंय. सत्तेविरोधात शीन वाटणारा आवाज आता एकाएकी मोठा आणि तीव्र झालाय. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सिने अभिनेता जोसेफ विजयने केलेली हवा देशवासियांनी एप्रिल महिन्यात अनुभवली. त्यानंतर अवघ्या 15 दिवसातच कॉक्रोच जनता पार्टीने देशवासियांचं लक्ष वेधून घेतलंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम हँडलवर आतापर्यंत जवळपास 66 पोस्ट पडल्या असून प्रत्येक पोस्ट जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिली आहे. काही पोस्ट तर अगदी 2 करोडहून अधिक लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. जवळपास 30हून अधिक माध्यमांनी, यामध्ये स्वतंत्र आणि प्रस्थापित अशा दोन्ही माध्यमांचा समावेश आहे, अभिजितच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. एका मराठी तरुणानं देशभरातील अस्वस्थ तरुणांना एकत्र येण्याचं व्यासपीठ दिलंय अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. अभिजित मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. त्यानं पुण्यातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय आणि सध्या तो अमेरिकेतील बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेतोय. त्याने आधी आम आदमी पक्षासोबत दिल्लीत काम केलेलं आहे. दिल्लीतील शाळांमध्ये शिक्षणविषयक मॉडेल राबवण्यात त्यानं महत्वाची कामगिरी पार पाडली होती. पण सध्या माझा आणि आम आदमी पक्षाचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण अभिजितनं नुकतंच दिलंय. कुठल्याही राजकीय पक्षाची बांधिलकी नसणारे देशातील लाखो तरुण, एवढंच नव्हे तर काँग्रेस
आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षांचे कार्यकर्ते आणि वैयक्तिक चॅनलच्या माध्यमातून सरकारला प्रश्न विचारणारे शेकडो पत्रकारही आता कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक बनलेत. मागील काही काळात श्रीलंका, बांगलादेश, नेपाळमध्ये तरुणांनी सत्ता उलथवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची चर्चा रंगली होती. तिकडे बऱ्याच ठिकाणी हिंसक आंदोलनही झाली. त्यावेळी भारतातील तरुण कधी जागा होणार, देशातील प्रश्नांवर तो आवाज कधी उठवणार अशी चर्चा वारंवार केली जात होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं देशातील तरुणाईने या प्रश्नाचं उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या फॉलोअर्समध्ये माहुआ मोइत्रा, कीर्ती आझाद, योगेंद्र यादव, फाय डिसूजा, दीपक कुमार, अनुराग कश्यप, वरुण सुखराज, राणा आयूब, प्रकाश राज, मनीषा पांडे, कुणाल कामरा, बाबूशाह कोहली, विशाल ददलानी, कोकना सेन शर्मा, ध्रुव राठी, राजदीप सरदेसाई, विनेश फोगाट, मोहम्मद झिशान आयूब या नामांकित आणि इतर कोट्यावधी लोकांचा समावेश आहे. सुरुवातीच्या 3 दिवसातच भारतीय जनता पार्टीचा कुठेही थेट उल्लेख न करता कॉक्रोच जनता पार्टीने जी मांडणी केली होती ती भाजप समर्थकांनी मनाला लावून घेतली. मागे निवडणूक आयोगावर विरोधी पक्षांनी टीका केल्यानंतरही भाजप समर्थक असेच आक्रमक झाले होते. कॉक्रोच जनता पार्टीला विरोध करायला, ट्रोल करायला आणि त्यांचे अकाउंट्स हॅक करायला भाजपचा आयटी सेल प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचं एक्स माध्यमावर दिसून आलं. कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स माध्यमावरील खातं भारतात बंद करण्यात आलेलं आहे. अभिजितला आपचा दलाल म्हणण्यापासून ते कॉक्रोच जनता पार्टी मागे अमेरिका असल्याचे आरोपही झाले. अभिजितच्या आंदोलनाला काहींनी 2011च्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाशी जोडलं. काही जणांनी सोशल मीडियावरच अभिजितची पार्टी म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप केले. मात्र देशातील विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून अभिजितने त्याची आणि कॉक्रोच जनता पार्टीची दिशा काय असेल हे स्पष्ट केलंय. कॉक्रोच जनता पार्टीचे 94% फॉलोअर्स हे भारतीय असल्याचं अभिजितनं दाखवून दिलंय. नीट पेपर फुटीचं प्रकरण, इंधनाचा आणि गॅसचे वाढीव दर, देशावरील आर्थिक संकट आणि हे सगळं सुरू असताना सरकारने जबाबदारी टाळणं आणि त्यातूनही नरेंद्र मोदींचे परदेश दौरे याबाबत जनतेच्या मनातील अस्वस्थता कॉक्रोच जनता पार्टीने पकडली. त्याचं सोशल मीडिया चळवळीत रूपांतर केलं. अर्थात ही अस्वस्थतेची लाट किती दिवस टिकणार हे पाहणं रंजक असेल. तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टीविषयी काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.